दीड वर्षांपूर्वी ठाण्यातून आलेल्या एका कमिटीनं वाजेंना ऑफर दिली होती असं कळतंय। राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांनी हा दावा केलाय। विकास निधी शब्द वापरून राजाभाऊंना ऑफर दिल्याचं प्रकाश वाजे यांनी सांगितलंय। याच कमिटीनं राजाभाऊ वाजेंना ठाण्यात बोलावलं होतं। कोणी कुठेही गेलं तरी राजाभाऊ तुमच्या सोबत आहे असं ठाकरेंना सांगितल्याचं देखील प्रकाश वाजे म्हणाले। आता आम्ही आहोत तिथे सुखात आहोत असंही ते म्हणाले। सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः प्रकाश वाजे आहेत। खरं तर अनेक दिवसांपासून या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। राजाभाऊंनी वेळोवेळी या सगळ्या गोष्टींवर भाष्य केलेलं आहे। मात्र आज आपण बघतोय राजकीय घडामोडी वेगाने सुरू झालेल्या आहेत। काय नेमकं आपल्याला वाटतं? सर, आता या राजकीय घडामोडी तसे 1.5 वर्षापूर्वी सुरू झाले। 1.5 वर्षापूर्वी राजाभाऊंना ठाण्याला शिंदे साहेबांनी बोलून घेतलं होतं। 5 वर्ष हे विधानसभेत बरोबर बसलेले होते, त्यामुळे त्यांच्या एकमेकांची ओळखी चांगल्या होत्या। ठाण्याला बोलून घेतलं तर राजाभाऊ तिथे गेला, शिंदे साहेबांना भेटला। शिंदे साहेबांनी त्यांनी हे सांगितलं, मला माझ्या वडिलांना विचारल्याशिवाय काही निर्णय घेता येणार नाही, एवढं सांगून तो घरी आला। त्याच्यानंतर आता या 14 एप्रिलपासून हे थोडंसं सुरू झालं। 14 एप्रिल नेमकं काय घडलं होतं? कोण लोक आपल्याकडे? ठाण्याचे लोक होते एवढं मला माहिती। मला माणसं ओळखू सांगता येणार, नावं नाही सांगता येणार, मी त्यांना नावं पण विचारली। आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलंय, आम्ही राजाभाऊंना भेटलोय, राजाभाऊंनी तुम्हाला भेटायला सांगितलं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय, तुम्ही काय ते निर्णय द्या, राजाभाऊंचा निर्णय तुमच्यावर अवलंबून आहे असं त्यांनी मला सांगितलं। कमिटीमध्ये किती लोक होते? काय? दोन होते। नाही, ते आदल्या दिवशी आले, राजाभाऊला भेटले। जेव्हा राजाभाऊंनी सांगितलं माझ्या वडिलांना भेटायला वेळ संध्याकाळ झाली आज साहेब बहुतेक, म्हणून ते इथं नाशिक सिन्नरला पंचवटी हॉटेल तिथं मुक्कामाला थांबले। दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता माझ्याकडे आले। 1.5 वर्षापूर्वी खरं तर राजाभाऊंना त्या ठिकाणी ऑफर आलेली होती। एप्रिल महिन्यामध्ये प्रत्यक्ष 2 जे आहेत आपण सांगितलेलं, ठाण्याहून काही कमिटी जी आलेली होती आपल्या चर्चा करण्यासाठी, काय त्या चर्चेदरम्यान चर्चा झाली होती? काय साधारणतः आता शिवसेनेत म्हणजे उभाठामध्ये काही राहिलेलं नाही। खासदार आमदार गेलेत, पक्ष गेलाय, खासदार देखील बरेच काही जायची तयारीत आहे। तुम्ही आले तर तुमच्यासह आपण सर्वजण जाऊ, विकास निधी भरपूर मिळेल, विकास निधीतून लोकांचे कामं होतील। विरोधी पक्षात आपण असल्यामुळे आपल्याला विकास निधी मिळत नाही, असं साधारणतः विकास निधीच्या संदर्भात आपल्याला दोन्ही लोकसभा आणि विधानसभा दोन्हीकडून आपल्याला मदत होईल, तालुक्याला मतदारसंघाला त्याची मदत होईल, हा त्यांचा बोलण्याचा भावार्थ होता। प्रत्यक्ष काही ते बोलले नाही, मात्र विकास निधीच्या नावाने त्यांनी ऑफर दिली। विकास निधीच्या नावाने पैशाची ऑफर दिली नाही, विकास निधी भरपूर मिळेल आपल्याला, जो बरेच दिवसात तुम्हाला 2-2.5 वर्षात मिळालेला नाही विरोधी पक्षात असल्यामुळे, तर विकास निधी तुम्हाला भरपूर किती विकास आकडा सांगितला भरपूर मिळेल। शिंदे साहेब योग्य तो तुमचा मान राखतील एवढं सांगितलं। तर या सगळ्यानंतर तुम्ही स्वतः उद्धव ठाकरेंसोबत बोलला होता, काय नेमकी चर्चा? हे लोक निघून गेल्यानंतर रात्री काहीतरी 1:30-2च्या दरम्यान मी निवांत वेळ बघून 1:30-2च्या वेळेस नार्वेकरांना फोन केला। नार्वेकरांना फोन केल्यानंतर नार्वेकरांना जे घडलं ते सगळं सांगितलं। नार्वेकरांनी सांगितलं की मी उद्धव साहेबांशी बोलतो, त्याप्रमाणे ते उद्धव साहेबांशी बोलले आणि उद्धव साहेबांनी माझ्याशी बोलले। उद्धव साहेबांना मी सांगितलं की अशा ठाण्याचे लोक इथं आले होते, त्यांना मी सांगितलं की आम्हाला हे पक्षांतर करणं शक्य होणार नाही, शिवसेनेने आम्हाला पुष्कळ दिलं आहे आणि आम्ही जे आहे ते आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत, आम्ही राजकीय कार्यकर्ते नाही। तर त्यांनी मला 29ची ऑफर ते देत होते, किंवा 29मध्ये काय असेल ते बघू। तुम्ही त्यांना सांगितलं 29 तुम्ही ऑफर देता कुठं, आता आम्हाला काही 29मध्ये काही करायचंच नाही। मग ठाकरे साहेबांना मी हे सांगितलं की ते लोक आले होते, त्यांनी मला सांगितलं, मी त्यांना तुम्ही आमची काळजी करू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, राजाभाऊची काळजी करू नका, त्याच्या खासदारकीची काळजी करू नका, आम्ही तुमच्यावर राहणार। लोकसभेच्या वेळेस मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये आपण बघितलं राजकारण बदलत होतं, नेहमीचं राजकारणापैकी काहीतरी यावेळेस लोकसभेच्या वेळेचं वातावरण वेगळं होतं। त्यावेळी अनपेक्षित जे नाव होतं ते म्हणजे राजाभाऊ वाजे यांचं नाव समोर आलं। त्यावेळी आपली भूमिका ही महत्त्वाची होती, आपण प्रमुख भूमिका वेळेस लोकसभेला बजावलेली होती। नाही, जेव्हा त्याचं नाव पुढे आले त्यावेळेस त्यांनी मुख्य म्हणजे अगोदर सुरुवात झाली इथं सर्वे केल्यापासून। शिवसेनेने जो सर्वे केला त्या सर्वेमध्ये राजाभाऊ वाजेंचं नाव सर्वात पुढे होतं, त्यामुळे त्याला उमेदवारी मिळेल असं सगळ्यांना वाटत होतं। त्याला तसं सांगण्यात पण आलं होतं, पण त्यांनी सांगितलं बा आर्थिकदृष्ट्या मला एवढा मोठा मतदारसंघ झेपणार नाही, तर माझ्या नावाचा तुम्ही विचार करू नका।
दरम्यान सिन्नर इथे राजाभाऊ वाजे यांच्या निवासस्थानी आता समर्थक गोळा व्हायला सुरुवात झाली आहे.